माझी आजीच झाडू वगैरे मारायला गेली. कोंबडीचे पिल्लं दिसले तिला. तिने एवढं सिरियसली घेतलं नाही. रात्र झाली आणि कोंबडीचे पिल्लं त्या दारावर आहे ना असे टक 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 करायला लागले. तर माझ्या आजीला फक्त हे सांगितलेलं होतं की रात्री काहीही झालं 12 वाजेनंतर पेशंट जरी आला तरी घ्यायचं, कारण तो पेशंटला वाचेल याची गॅरंटी नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रस्ता क्रॉस करून एक बाबा राहतात. सकाळी सकाळी त्या बाबांनी काय विचारलं आजीला, का गं म्हणे पाहुण्यांसाठी तू दार का नाही उघडत? या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हे तर तिच्या स्टार्टिंग डेजची एक स्टोरी आहे की कुठली स्टार्टिंग डेज त्या त्या गावात? त्या गावातलीच. आता मी स्पेसिफिकली त्या गावातलंच सांगतो. आता तिला त्या स्पेसिफिक गावातलं याच्यासाठी सांगते का ते गावच एवढं इंटरेस्टिंग आहे माझ्यासाठी. पण पहिली स्टोरी अशी होती की ती काही दिवस झाले होते, एक 10-15 दिवस झाले असतील असं समज. आणि आता 10-15 दिवस झाले तिला तिच्या डेली रुटीनची सवय लागत होती. आणि ते सवय लागत असताना तिच्या घराच्या बॅक साईडला, म्हणजे असं समज मी तुला म्हटलं एंट्री मारली, ते एक हॉल टाईप रूम होती आणि तिला एक खिडकी होती आणि त्या खिडकीतून मागचं घर दिसायचं. आणि तिथं नॉर्मली घरं जे आहेत ना ती कुडाचे घर आहेत. कुडाचे घरं म्हणजे त्याचं अशा काड्या नसतात, त्याच्या कंपाऊंड वगैरे बांधलेलं असतं असं जुने एकदम, तसं टाईपचे घर आहे. तर ते मागचं जे घर होतं ना तिथं एक काका, त्या काकू राहायच्यात आणि त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी, त्यांची 4 जणांची फॅमिली होती. तर तेवढे एकच जण होते, त्यांनी ओळखीत झालेले होते, कारण ते डे इन डे आऊट ते तिथं जवळ होते म्हणून. बाकीचे थोडे थोडे लांब होते. समोरचं घर रस्त्याच्या पलीकडं, शेजारचं घर थोडं लांब, आणि तिच्या क्वार्टर्सला पण अशी त्या कुडाची कंपाऊंड होतं प्रॉपर. तर असे एक 10 दिवस झाले असतील आणि सकाळी सकाळी ती झाडू वगैरे मारायला गेली आणि ते कोंबडीचे पिल्लं दिसले तिला. आता कोंबडीचे पिल्लं दिसले, तिला काय वाटलं गावातले असतील. तिने एवढं सिरियसली घेतलं नाही. तिने झाडू वगैरे मारला, त्यांना दाना टाकला सकाळी आणि तीच तिचं काम करायला लागली. रात्र झाली आणि ते कोंबडीचे पिल्लं त्या दारावर आहे ना असे टक 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 करायला लागले. आता कोंबडीची पिल्लं टक टक करतायत ना, तर ते करत असताना काय होतं, गॅप घेतील ना काहीतरी, पण ते कंटिन्युअसली टक 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 चालूच. आणि एक अराउंड 4 ते 5 पिल्लं ते कंटिन्यू टक 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 करताय. तर माझ्या आजीला फक्त हे सांगितलेलं होतं की रात्री काहीही झालं 12 वाजेनंतर पेशंट जरी आला तरी घ्यायचं, कारण तो पेशंटला वाचेल याची गॅरंटी नाही. घ्यायचं नाही, कारण की तिथे असं पण होऊ शकतं की तुम्हाला किडनॅप करू शकतं, असं होऊ शकतं, काही करू शकतं, तुला उचलून तुला ब्लॅक मॅजिकच्या प्रॅक्टिससाठी नेऊ शकतं, असंही होऊ शकतं. त्या केसमध्ये तिला सांगितलेलं होतं की तू 12 नंतर, म्हणजे ते स्पेसिफिकली त्या डॉक्टर्सनीच सांगितून ठेवलेलं होतं की 12 नंतर तुम्ही कोणाला आतमध्ये घ्यायची गरज नाही. तर ते वाजायला लागलं. माझी आजी घाबरली, कारण की पहिल्यांदाच असं काहीतरी होतं आहे. आणि असं काही नाही आपण तिथे दाना टाकलेला आहे का तिथे दाना टाकलेला आहे म्हणून तिथं आवाज करतात. ते प्रॉपर त्या दरवाजावर ठक 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 करतायत, असं कोणी न थांबता. हां, आता नॉक करतायत. मग ती घाबरली. तर तिने काय केलं, त्या खिडकीतून आहे ना तिला, पाव म्हणे कसे कोंबडीची पिल्लं आहे म्हणे आणि सकाळपासून होते म्हणे समोर आणि आता दरवाजा बाजूला राहिली. त्या लेडीजला लगेच क्लिक झालं, त्या काकूंना क्लिक झालं की काहीतरी गडबड. पण त्या काय म्हणे की तुम्ही झोपा म्हणे, तुम्ही काही करू नका म्हणे आत्ता. आणि ती अमावस्येची रात्र होती. तर त्या काकू म्हणे तुम्ही झोपा म्हणे, तुम्ही बिलकुल दरवाजा उघडू नका. बरं, आता दरवाजा उघडायचा नाही, पण किती वेळ ना, 1 तास झाला, 1.5 तास झाला, तो आवाज कंटिन्यू चालू आहे. आणि तो आवाज यांना येत नाही बरं का, हालाकी जास्तीत जास्त 1 रूमचं अंतर आहे. दरवाजाचा आवाज तुला येईलच कसा पण त्या मागं उभ्या खिडकीत त्यांना आवाज येत नाही, पण तो आजीला येतो त्याच खिडकीत उभा राहून. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या नवऱ्याला पाठवलं समोरून जावाने. तर त्यांच्याकडं एकदम टिपिकल आपण पाहतो ना सिरियलमध्ये किंवा असे, ते एक काठी असते तिच्यावरती घुंगरू वगैरे लावलेले असतात, ती तशी काठी वगैरे घेऊन ते आले तर दारात कोणीच नाही, पण आवाज येत. त्यांनी काय केलं, आता त्यांना पण त्या गोष्टी माहिती आहेत, त्यांनी त्या काठीने त्या दरवाजावर मारला असं 2-3 वेळेस. तो आवाज बंद झाला. मग त्या काकू काय म्हणे, एक काम करते मी येतं तुमच्याकडे वगैरे झोपायलाच. मग ते त्या दिवशी झोपायला आल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी
रस्ता क्रॉस करून एक बाबा राहतात. ते तिथंच बाजेवर झोपतात बाहेर. त्यांचा मुलगा वगैरे सून वगैरे त्यांच्या घरात झोपतात, ते बाबा बाहेर झोपतात. सकाळी सकाळी त्या बाबांनी काय विचारलं आजीला, का गं म्हणे पाहुण्यांसाठी तू दार का नाही उघडत? बापरे. म्हणजे आणि माझी आजी म्हणे की पहिले मला वाटलं की त्यांनीच केलं असं, त्यांनीच केलं व ते. मग ते जे मागं जे काका राहतात ना, त्यांनी सांगितलं की नाही ते करणार नाही म्हणे तसं, ते आता त्यांचं वय झालंय, आता ते तसं काही करत. पहिले करायचे पण आता तसं ते काही करत नाही. आणि ते जे कोणी केलं असेल त्याला असं वाटलं नवीन बाई आहे गावात, तिला फसवू शकतो, म्हणून त्याने ते एक अटेम्प्ट करून पाहिला. आता म्हणजे पक्ष्यांच्या मार्फत प्राण्यांच्या मार्फत पण अशा गोष्टी होऊ शकतात.